मी वंदना बोकील कुलकर्णी, डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांना पुढच्या मांडणीसाठी इथे निमंत्रित करते. वंदनाताईंना आपण छापील साहित्य असा विषय त्यांच्याकडे सोपवलेला आहे. ऑनलाईन साहित्यानंतर आता आपण छापील साहित्याकडे वळतो आहोत, ज्याची मांडणी डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी करतील. प्राध्यापक, समीक्षक, लेखक, संपादक, अभिवाचक, मुलाखतकार, संहिता लेखक, सूत्रसंचालक अशा वेगवेगळ्या भागामध्ये, क्षेत्रामध्ये वंदनाताई अतिशय उत्तम काम करतात आणि लेखिका, समीक्षक म्हणूनही आपल्याला त्या सुपरिचित आहेतच. त्यांना मी विनंती करते, छापील साहित्य हा विषय आम्ही तुमच्याकडे सुपूर्द केलाय, आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. भारतीय चित्र जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पुणे ही सांस्कृतिक राजधानी देशाची म्हणून व्हावी असं मला वाटतं संयोजकांनी विषय दिलेला होता. त्यासाठी मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटतो की मराठीतून आता अन्य भाषांमध्ये आपलं साहित्य जाण्याची खूप गरज आहे. म्हणजे जवळजवळ सगळे भैरप्पा आपल्याला माहिती झाले, पण असा कोणता लेखक आहे मराठीतला की जो कानडी प्रदेशामध्ये संपूर्ण पोहोचला? खूप मोठं किंवा डोगरी बिगरी भाषेबद्दल मी बोलत नाही आहे, परंतु महाराष्ट्राच्या सीमा ज्या प्रांतांना लागून आहेत, निदान तिथल्या भाषांमध्ये तरी आपलं किती साहित्य गेलं, तर ह्याला एक प्रकारचं चालना देण्याची गरज आहे असं मला वाटतं. जसं केल्याने भाषांतर या आमच्या त्रैमासिकाच्या माध्यमातून आम्ही परकीय भाषांमधून थेट मराठीमध्ये भाषांतरित होणाऱ्या साहित्याला ते वाहिलेलं आहे. तर आजकाल आपण पाहतो की विविध परकीय भाषा लोकांना येतात आणि त्यामुळे मराठी आणि स्पॅनिश, पोर्तुगीज आणि स्पॅनिश, मराठी अशा पद्धतीची भाषांतरं आम्ही त्याच्यामध्ये प्रसिद्ध करत असतो. तशा प्रकारची काही यंत्रणा आपल्याला तयार करणं खूप गरजेचं आहे की दोन भाषांवरती प्रभुत्व असलेली सीमेलगतच्या राज्यांमधली मंडळी मराठी साहित्य त्यांच्या त्यांच्या भाषांमध्ये घेऊन जातील, तर ते चित्र थोडंसं व्यापक व्हायला मदत होईल असं मला वाटतं. दुसरी एक गोष्ट म्हणजे मगापासून उल्लेख झाला बालसाहित्याबद्दल. काल राजीव तांब्यांनी सांगितलं की इथे परिषदच आता बालविभागाचा एक नवा उपक्रम चालू करते आहे. मला असं वाटतं की जे उपक्रम चालू आहे त्याच्याकडे आपण थोडं लक्ष देतो का, दिलंय का? ऋषिकेश दाभोळकर नावाचा एक तरुण मुलगा गोष्ट दिंडी नावाचा एक उपक्रम चालवतो आहे. तो छोट्या छोट्या गावांमध्ये स्वतः जातो आणि मुलांना गोळा करून गोष्ट सांगतो. आपल्याला कुणाला माहिती नाही आहे फारसं. कुल्फी नावाचं त्याचं एक त्रैमासिक आहे, अतिशय उत्कृष्ट असं त्रैमासिक मुलांसाठीचं आहे, ज्याच्यामध्ये उत्तम चित्र आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुसांस्कृतिकता जपलेली आहे. हा पुणेरी साहित्याचा, मला पुणेरी साहित्य हे मुद्दाम उल्लेख करायचा आहे, का वर्गीय ठसा अजूनही त्याच्यावरती आहे. त्याच्यातून बाहेर पडून आपल्याला बहुसांस्कृतिकतेची कास धरल्याखेरीज भारतीय संदर्भामध्ये पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे किंवा होईल असं कल्पना करणं जरा अवघड आहे. त्यामुळे भाषांतराचा महत्त्वाचा मुद्दा, मुलं हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा, की वाचनालयांबद्दल वगैरे बोललं गेलं, पण नुसती वाचनालयं निर्माण करून होणार नाही आहे. आपल्याला पुस्तक मित्र तयार करण्याची गरज आहे. कसं पोचवायचं? आत्ता सुद्धा तुम्ही बघा, घरामध्ये असलेली पुस्तकं किंवा गोष्टी आपल्याला वाचून दाखवायला लागतात लहान मुलांना, कारण बहुतेक आपल्या सगळ्या सुसंस्कृत मध्यमवर्गीय माणसांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जातात. त्यांना मराठी अक्षर ओळखच मुळात उशिरा होते, मग वाचायचा कंटाळा येतो, त्यामुळे आपल्याला ती वाचून दाखवावी लागतात. तर अशा प्रकारचे पुस्तक मित्र तयार करणं ही मला वाटतं पुढच्या काळाची गरज आहे आणि ते काम मुळात सुरू झालेलं आहे. फलटणच्या प्रगत शिक्षण संस्थेनी पुढाकार घेऊन पुस्तक मैत्री शिबिरं आम्ही गेली 3 वर्ष आयोजित करतो आहोत. पहिल्या 6 महिन्यामध्ये एक 5 दिवसाचं आणि दुसऱ्या 6 महिन्यामध्ये एक 4 दिवसाचं निवासी शिबिर, आणि ते व्यवस्थित पैसे घेऊन, फी घेऊन असतं, पण मुलांमध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी ते आहे. आणि त्याच्यामध्ये अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने पुस्तक मुलांपर्यंत कसं पोचवायचं याचं ट्रेनिंग दिलं जातं, याचं प्रशिक्षण दिलं जातं. तर अशा प्रकारची प्रशिक्षणं अनेक ठिकाणी होणं गरजेचं आहे. आत्ता प्रसाद मिरासदारांनी ओझरता उल्लेख केला, त्याच्याबद्दल थोडं मला सांगावंसं वाटतं की MKCLच्या पुढाकाराने गेली 2 वर्ष आम्ही मराठी साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मला जर का 100 वर्षापूर्वीचं काहीतरी हवं आहे तर त्याच्याविषयीची माहिती मिळवण्यासाठी काही करता येईल का? तर आपल्याला सगळ्यांना विवेक सावंतांचं माहिती आहे की ते नेहमी म्हणतात थिंक बिग. तर छोट्या छोट्या उपक्रमांपेक्षा त्यांनी आमच्या सगळ्यांच्या समोर असा एक हे मांडला मुद्दा की तुम्ही काहीतरी असं चित्र किंवा कल्पना करा की ज्याच्यामधून सगळा जगभर असलेला मराठी वाचक जोडला जाईल. आणि मग त्याच्यातून मराठी साहित्यसृष्टी.com नावाची एक उत्तम वेबसाईट तयार झाली आहे, जिच्यावरती आज 10,000पेक्षा अधिक लेखक
1 लाखापेक्षा अधिक पुस्तकं आणि महाराष्ट्रातली 150पेक्षा अधिक ग्रंथालयं जोडली गेली आहेत आणि अनेक प्रकाशनांची सुद्धा त्यांच्या आता स्वतःच्या वेबसाईट असतात किंवा त्यांची स्वतःची ऑनलाईन हे असतात, सॉफ्ट कॉपीज असतात पुस्तकांच्या, प्रकाशनांचा. तर त्या सगळ्या पुस्तकांचा डेटा त्या वेबसाईटवरती अपलोड झालेला आहे. आपण सगळेजण जरूर ते बघा आणि काय काय चाललेलं आहे या क्षेत्रामध्ये याच्याबद्दलची एक आपली जाणीव किंवा सजगता वाढवायला आपल्याला पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा भारतीय संदर्भामध्ये जर पुणे आपल्याला सांस्कृतिक राजधानी म्हणून न्यायची असेल, करायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं मला भाषेच्या आणि साहित्याच्या संदर्भात वाटतं ते म्हणजे बोरसे सरांनी मगाशी उल्लेख केलाच की प्रकाशन संस्था छोट्या छोट्या गावांमध्ये आहेत, पण ज्या पद्धतीची निर्मिती होते ती काही अपवाद वगळता खरोखर चांगली नसते. असंख्य म्हणजे मुद्रित शोधन झालेलं नसतं, कागद वाईट वापरलेला असतो, मधले फॉर्म्स गायब असतात वगैरे वगैरे. तर हे तुम्ही कुठेही छोट्या प्रकाशनांची बघितली तर तुमच्या लक्षात येईल. तर त्यांना कुठेतरी या प्रकारचं मार्गदर्शन देण्याची गरज. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट याच संदर्भातली म्हणजे वितरण फारच उत्तम. म्हणजे मी अनेक ठिकाणी वसंत व्याख्यानमाला, अमुक ढमुक या निमित्ताने जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांमध्ये फिरून आली आहे. तर पुस्तकांचं दुकानच नाही गावामध्ये. आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे की अक्षरधरांनी पुस्तक जत्रा नेली आणि पुस्तकांवरती उड्या पडतात लोकांच्या. संमेलनांमध्ये पण आपण पाहतो की पुस्तकांची विक्री खूप होते, अशा पद्धतीच्या बातम्या येतात. त्याचं कारणच ते की एक प्रकारची सांस्कृतिक भूक भागत नाहीये. तर ती भागवण्यासाठी सुद्धा आपण काहीतरी पुढाकार घेऊन काही विशिष्ट अशा योजना आखून त्या सतत कार्यान्वित करण्याची महत्त्वाची गरज आहे असं मला वाटतं. पुष्कळ बोलण्यासारखं आहे, सविस्तरही बोलण्यासारखं आहे, पण महत्त्वाचे 4 मुद्दे मी आपल्यासमोर मांडले. धन्यवाद.